नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो, शेती ज्ञानसागरमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मला माहिती आहे दिवसभर शेतात राबून कष्ट करून शरीराचं काय होतं हे फक्त एक शेतकरीच दुसऱ्या शेतकऱ्याला सांगू शकतो. म्हणूनच आपलं हे चॅनल खास आमच्यासाठी आहे, जिथे आपण शेतीतल्या गोष्टींसोबतच आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याची अगदी सोप्या घरगुती भाषेत माहिती घेणार आहोत. तर चला, आज आपण एका अशा त्रासाबद्दल बोलूया जो बहुतेक प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतोच. असं होतं का बघा, सकाळी उठल्यावर जेव्हा जमिनीवर पहिला पाय ठेवतो तेव्हा टाचेत एक जोरदार कळ येते, किंवा मग कंबर आणि गुडघे एकदम असे आखडल्यासारखे जड वाटतात का? दिवसभर काम केले आता हे तर होणारच असं म्हणून आपण अनेकदा त्याकडे दुर्लक्ष करतो. आपल्याला काय वाटतं की अरे आता वय झालं, हे दुखणं तर येणारच. पण खरं सांगू का, इथेच आपली सगळ्यात मोठी चूक होतीये. एक विचार करा, आपण आपल्या ट्रॅक्टरची वेळेवर सर्व्हिसिंग करतो, त्याला ऑइल पाणी करतो, कारण आपल्याला माहितीये नाहीतर तो बंद पडेल. मग आपल्या शरीराचं काय? हे दुखणे म्हणजे वय नाही, तर आपलं शरीर आतून आपल्याला मदतीसाठी आवाज देतंय. ते सांगतंय की मालक, मला योग्य पोषण मिळत नाहीये. म्हणून या दुखण्याकडे म्हातारपण म्हणून अजिबात बघू नका. हा आपल्या शरीराने दिलेला एक महत्वाचा इशारा आहे. सतत दुखणं म्हणजे काहीतरी आतमध्ये गडबड आहे. याचा सरळ अर्थ आहे की आपल्या शरीराचा जो मुख्य आधार आहे, म्हणजे आपली हाडं आणि सांधे, ते आतून कमजोर होत चालले आहेत. ही एक गोष्ट मनात अगदी पक्की करून ठेवा. या वेदना तुमच्या वयामुळे नाही आहेत, तर शरीरातल्या पोषणाच्या कमीमुळे आहेत. आणि यातली चांगली बातमी ही आहे की ही जी काही कमी आहे ती आपण अगदी आपल्या घरच्या घरी साध्या सोप्या गोष्टींनी भरून काढू शकतो. चला तर मग आता आपण थेट मुळाशी जाऊया. जसं आपण पिकाचं मूळ बघून ठरवतो की त्याला काय कमी आहे, तसंच आपल्या सांध्यांमध्ये नेमकं काय बिघडतंय ते समजून घेऊ. या दुखण्यामागे मुख्यत्वे 3 मोठी कारणं आहेत. पहिली आणि सगळ्यात मोठी समस्या आहे हाडांचा कमकुवतपणा. म्हणजे काय, तर आपली हाडं आतून पोकळ व्हायला लागली आहेत. विचार करा, जसं एखाद्या लाकडाला वाळवी लागते आणि ते आतून भुसभुशीत होतं, वरून चांगलं दिसतं पण थोडा दाब दिला की मोडतं, तसंच काहीसं आपल्या हाडांचं होतंय. यालाच डॉक्टर लोक हाडांची घनता कमी होणं असं म्हणतात. दुसरी समस्या आहे सांध्यांमधला कोरडेपणा. आपल्या गुडघ्यांमध्ये कमरेमध्ये एक नैसर्गिक तेल असतं, ज्याला आपण वंगण म्हणू. यामुळे आपली हालचाल एकदम सहज होते. पण जेव्हा हे तेल कमी होतं तेव्हा सांधे एकमेकांवर घासायला लागतात. अगदी आपल्या बैलगाडीच्या चाकाला तेल दिलं नाही की जसा तो कर्रर कर्रर असा आवाज करतो आणि गाडी उडायला जड जाते, बरोबर तसंच आपल्या शरीराचं होतं. आणि तिसरी एक छुपी समस्या आहे, ती म्हणजे आतली सूज. आता ही सूज आपल्याला बाहेरून दिसत नाही, पण जसं एखादी जखम झाल्यावर आतून ठणकते, गरम लागते, तसंच आपल्या सांध्यांच्या आत एक प्रकारची आग लागलेली असते. आणि याच आगीमुळे आपल्याला सतत दुखत राहतं, सांधे गरम वाटतात आणि विशेषतः सकाळी उठल्यावर आखडून जातात. पण अजिबात घाबरू नका, कारण या 3ही समस्यांवरचा जो रामबाण उपाय आहे तो कुठल्या मोठ्या दवाखान्यात नाही, तर आपल्या स्वतःच्या स्वयंपाकघरातच आहे. चला, आता आपण अशा 5 सोप्या पण अत्यंत ताकदवान पदार्थांबद्दल जाणून घेऊया, जे या त्रासाला मुळापासून उपटून टाकायची ताकद ठेवतात. तर आपला पहिला मदतनीस आहे पांढरे तीळ. एक गोष्ट लक्षात ठेवा, हाडं मजबूत करायची असतील तर तिळाला विसरून चालणार नाही. हा हाडांचा खरा मित्र आहे. पांढऱ्या तिळामध्ये भरपूर कॅल्शियम असतं, आणि तेही असं कॅल्शियम जे आपलं शरीर लगेच शोषून घेतं. यामुळे होतं काय, तर सांध्यांमधलं कोरडेपणा कमी होतो. उठताना बसताना जो कटकट असा आवाज येतो तो हळूहळू बंद होतो. सकाळचा तो आखडलेपणा जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे तीळ हाडांना आतून भरून काढतात, म्हणजे हाडं मजबूत होतात. करायचं काय, तर रोज सकाळी फक्त एक छोटा चमचा भाजलेले तिळे चावून खायचे, बस. आपला दुसरा साथीदार आहे मखाणे. हो, तेच जे आपण उपवासाला खातो. हे मखाणे म्हणजे आपल्या हाडांसाठी आणि सांध्यांसाठी एका ताकदीच्या टॉनिकसारखं काम करतात, विशेषतः जसं वय वाढतं तसं. मखाण्यांमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन तर भरपूर आहेच, पण ते एक महत्त्वाचं काम करतात. आपल्या 2 हाडांच्या मध्ये जी एक मऊ गादी असते ना, जी धक्के बसण्यापासून वाचवते, मखाणे त्या गादीला ताकद देतात. यामुळे शरीरातला अशक्तपणा कमी होतो आणि खाली वाकताना किंवा चालताना जी एक भीती वाटते मनात, ती कमी होते. आणि हे पचायलाही एकदम हलके असतात. अच्छा, आता आठवतंय का, आपण सांध्यांच्या आतल्या आगीबद्दल बोललो होतो? ती आग विझवण्यासाठी आपला तिसरा उपाय आहे
हळदीचं दूध. याला खरं तर सोन्यासारखं दूध म्हणायला पाहिजे. हळद ही सूज कमी करायचे एक नैसर्गिक औषध आहे हे आपल्याला माहिती आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. हळदीसोबत चिमूटभर काळी मिरी पावडर घेणं खूप महत्वाचं आहे. का? कारण जसं आपण पिकाला खत टाकल्यावर जीवाणू खत टाकतो, जेणेकरून ते खत पिकाला पूर्णपणे लागू होईल, तसंच काळी मिरी हळदीची ताकद शरीरात पूर्णपणे पोहोचवण्याचं काम करते. हे दूध प्यायल्याने दुखणं आणि आखडलेपणा कमी होतो आणि सांध्यांची होणारी झीज थांबते. आपला चौथा उपाय आहे जवस. सांध्यांमध्ये जे वंगण कमी झाले, जो कटकट आवाज येतोय, त्यावरचा हा एकदम थेट इलाज आहे. जवस म्हणजे आपल्या सांध्यांसाठी नैसर्गिक तेल किंवा ग्रीस पुरवण्याचं काम करतं. जवासामध्ये एक प्रकारचं अतिशय चांगलं चिकट तेल असतं, जे आपल्या सांध्यांमधलं नैसर्गिक वंगण परत तयार करायला मदत करतं. यामुळे हाडांचे एकमेकांना घासणं कमी होतं, सांधे मोकळे होतात आणि हालचाल करणं एकदम सोपं होऊन जातं. आणि याचा एक बोनस फायदा पण आहे. हे रक्तदाब म्हणजे बीपी नियंत्रणात ठेवायलाही खूप मदत करतं. आणि आपला पाचवा आणि शेवटचा उपाय आहे आपली साधी उडीद डाळ. आता हे जरा नीट लक्ष देऊन ऐका. ही डाळ फक्त हाडांसाठी नाही, तर आपल्या सांध्यांना चारी बाजूनी पकडून ठेवणाऱ्या स्नायूंसाठी म्हणजे आपल्या मसल्ससाठी आहे. आयुर्वेदामध्ये उडीद डाळीला बलदायी असं म्हणतात, म्हणजे ताकद देणारी. एक सोपं उदाहरण देतो. जसं आपल्या घराचे खांब मजबूत असले की ते छतावरचा सगळा भार उचलून घेतात, तसंच जेव्हा आपले स्नायू मजबूत होतात तेव्हा ते आपल्या गुडघ्यांवरचा आणि कमरेवरचा भार उचलून घेतात. यामुळे सांध्यांवरचा ताण खूप कमी होतो आणि दुखणं आपोआप कमी होतं. आता तुमच्या मनात आलं असेल की अरे बापरे, हे 5-5 पदार्थ लक्षात कसे ठेवायचे आणि कधी खायचे? काळजीच करू नका. हे सगळं आपल्या रोजच्या जेवणात कसं बसवायचं याचा एक अगदी सोपा आराखडा मी तुम्हाला देतो. यात काही अवघड नाहीये. बघा, हे किती सोपं आहे. सकाळी उठल्यावर 1 चमचा भाजलेले पांढरे तीळ चावून खायचे. दुपारच्या जेवणामध्ये आठवड्यातून 3 ते 4 वेळा उडदाच्या डाळीची आमटी किंवा वरण खायचं. संध्याकाळच्या वेळी 1 चमचा भाजलेल्या जवसाची पूड पाण्यासोबत घ्यायची आणि रात्री झोपण्याच्या आधी 1 ग्लास गरम गरम हळदीचं दूध प्यायचं. राहिले मखाणे ते तुम्ही मधल्या वेळेत भूक लागल्यावर आठवड्यातून 3 वेळा मूठभर खाऊ शकता. झालं. हा सोप्पा नियम फक्त 1 ते 1.5 महिना, फक्त 30 ते 45 दिवस प्रामाणिकपणे पाळून बघा. तुम्हाला स्वतःला फरक जाणवायला लागेल. जसं आपण रोज पिकाला पाणी देतो आणि मग ते हळूहळू तरारून येतं, तसंच आपलं शरीर हळूहळू स्वतःला आतून दुरुस्त करायला सुरुवात करेल. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवा. निरोगी आणि ताकदीने जगण्याचा मार्ग आपल्याच हातात आहे. दुसरं कोणी येऊन आपल्यासाठी काय करणार नाही. आपलं शरीर हे आपली सर्वात मोठी संपत्ती आहे आणि आपली जबाबदारी सुद्धा. आपलं शरीर आयुष्यभर आपलं ओझं वाहतं, दिवसभर आपल्यासोबत शेतात राबतं. आज आपण ठरवूया की आपण त्याच्यासाठी थोडं काम करूया. फक्त दुखण्यावर वरवरची मलमपट्टी करू नका, तर त्या दुखण्याच्या मुळावरच घाव घाला. आज घेतलेली ही छोटीशी काळजीच आपल्याला म्हातारपणी कोणावर अवलंबून न राहता ताठ मानेने आणि आनंदाने जगायला मदत करेल. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी वाटली असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा. आपल्या गावातल्या मित्रपरिवारातल्या प्रत्येकाला पाठवा आणि हो, आपल्या शेतीज्ञान सागर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.